नमस्कार. दुर्दम्य इच्छाशक्ती, कठोर परिश्रम, त्याग, समर्पण आणि मिळालेली संधी ही जगाच्या कल्याणासाठी आहे. या भूमिकेतून काम करून लातूरचं नाव देशभरात पोहोचवणारे, ज्यांच्या नावातच विष्णू आहे आणि मी पाहिलं अनेक प्रसंगात रामदेव बाबा ज्यांच्या जवळ जायला लोकांना मिळणं मुश्किल, पण त्यांचा एक विश्वासू सहकारी म्हणून, टीम म्हणून, प्रमुख म्हणून जवळजवळ 5-7 वर्ष महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम केलं. त्यांनी जे पतंजली केंद्र सुरू केलं आहे ते मला वाटतं मराठवाड्यातलं प्रमुख केंद्र लातूर येथे सुरू केलेलं आहे. असं एक लातूरचं सर्वसामान्यात राहणारं पण असामान्याबरोबर काम करणारं व्यक्तिमत्व विष्णुदासजी भुतळा. नमस्कार विष्णुदासजी. नमस्कार भाऊ. नमस्कार विष्णुदासजी, मराठवाडा नेत्याच्या श्रोत्याला आपण पतंजलीकडं, योगाकडं कसं वळलात या अगोदर आपला परिचय लोकांना द्यावा अशी मी विनंती करतो. जी. तसं माझं मूळ गाव लातूर, जन्म लातूरलाच झाला. लहानपणीचं शिक्षण पूर्णमल लाहोटी विद्यालय, राजस्थान विद्यालय आणि बंकटलाल लाहोटी इंग्लिश स्कूल असं माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. दयानंद महाविद्यालयातून मी 12वी पूर्ण केली आणि MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज इथून मी BE इलेक्ट्रॉनिक्सचं शिक्षण घेतलं आणि सौभाग्य राहिलं की मी युनिव्हर्सिटीमध्ये टॉप राहिलो. एक गोल्ड मेडलिस्टचा एक स्वाभिमान मिळाला आम्हाला आणि त्या माध्यमातून हे इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं. पण लहानपणापासूनच रक्तामध्ये म्हणा किंवा आपल्या परंपरेनुसार व्यापाराचा गुण असल्यामुळे आम्ही नोकरीकडे जास्त लक्ष न देता व्यापाराकडे वळलो. लहानपणी आपले छोटे मोठे उद्योग करत पतंगाचा उद्योग सुरू केला. अत्यंत छोटा असताना 10-10 पैशाचे असे 10 पतंग आणायचे आणि मग ते पतंग 15 पैशाला विकायचे. असं करत करत ते 100 रुपये जमा केले आम्ही. त्या 100 रुपयात आमच्या वडिलांनी, घरच्यांनी 200 रुपये अजून टाकून 300 रुपयाचे पतंग मला हैदराबादहून आणून दिले आणि तो व्यवसाय वाढत गेला. आणि 1986मध्ये लातूरमध्ये आम्ही पतंगाच्या स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आणि त्यावेळेस लोकांमध्ये पतंगाचं आकर्षण निर्माण झालं की पतंग हा खेळ असू शकतो चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात कमी खर्चाचा खेळ, असं लोकांमध्ये हे झालं. त्यानंतर फटाक्याचा व्यवसाय केला. त्यानंतर मधल्या काळात 5 वर्ष मी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि नंतर आपल्या आपल्या कार्यात लागलो. अत्यंत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि एक इंजिनियर असलेला मुलगा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि नंतर योग आणि रामदेव बाबा यांच्याकडं आपण कशा पद्धतीनं आकर्षित झालात हे सांगावं. विद्यार्थी दशेत असताना म्हणजे शालेय जीवनात सामाजिक कार्य करण्याची आवड असायची. हमेशा शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कोणत्याही जयंत्या असल्या, स्वामी विवेकानंद जयंती असो, सुभाषचंद्र बोस जयंती असो किंवा टिळकाची पुण्यतिथी असो, कार्यक्रमाला पुढं राहायचं, त्यांची तिथं जयंती साजरी करायची आणि विद्यार्थ्यामध्ये त्यांच्याबद्दलची माहिती द्यायची. हा छंद पहिल्यापासून असताना विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं तेच उद्देश की विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे हे विद्यार्थी परिषदेचं काम आणि त्या माध्यमातून त्याच्या राज्यस्तरावर सुद्धा मी कार्य केलं आणि विद्यार्थी परिषदेत असताना बरेच शिकायला मिळालं, बरंच अनुभव मिळाला. संघटन कसं असतं, सगळ्यांना सोबत घेऊन कसं चालायचं हे तिथून आम्हाला शिकायला मिळालं. विद्यार्थी परिषदेत काम करत असताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रणेते माननीय बिंदू माधव जोशी यांच्याशी संपर्क आला आणि त्यांनी मला जवळ केलं. बिंदू माधव जोशीजींनी मला ग्राहक चळवळीची जबाबदारी दिली. लातूरमध्ये 1996 तेव्हापासून 2005-06 पर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये सुद्धा कार्य करण्याचं सौभाग्य मला लाभलं आणि ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचायचं काम आलं. सामान्य नागरिकांचे प्रश्न असतात. कुणाला वीज बिल जास्त आलं, कुणाच्या घराच्या समोरची स्वच्छता होत नाही, कुणाला पाणी वेळेवर मिळत नाहीत, तर सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं एक व्यासपीठ म्हणून ग्राहक संरक्षण मंच स्थापन झालं आणि ते जिल्हाधिकारीच्या अंतर्गत चालायचं आणि त्यामध्ये सदस्य म्हणून आम्हाला नेमलं गेलं.
आणि त्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याचं एक काम सुरू झालं. आणि हे करत करत योगाचा छंद हा मूळपासूनच लहानपणापासूनच आमचे वडील आमचे घरचे सगळे घरी व्यायाम करायला लावायचे. छोटे असताना 7-8 वर्षाचे असताना घरी दंड बैठका व्यायाम करायचं. आणि 1986 जी गोष्ट आहे म्हणजे माझ्या वयाच्या 14व्या वर्षी लातूरमध्ये परमश्रद्धेय आचार्य देवव्रत सरस्वतीजी यांचं लातूरमध्ये आगमन झालं. आणि तेव्हापासून मी त्यांच्या आर्य समाजमध्ये जी व्यायामशाळा होती, पहिलवानी आखाडा होता, तिथून आम्ही योग करायला सुरुवात केली. मग त्या ठिकाणी एक ग्रुप झाला, एक मंडळी तयार झाली. त्यामध्ये माननीय शिवाजीराव पाटील कव्हेकर असतील, व्यंकटेश हालिंगे आहेत, SR मोरे भाईजी आहेत, अन्य मंडळींनी मिळून आर्ष योग प्रतिष्ठानची स्थापना केली आणि लातूरमध्ये योग सुरू झाला. आर्ष योग प्रतिष्ठानच्या माध्यमातून योग सुरू झाला. आणि परमपूज्य स्वामीजी महाराजांनी योगाला भारताच्याच काय जागतिक पातळीवर स्थान दिल्यामुळे त्यांच्याशी आम्ही आकर्षित झालो आणि स्वामी रामदेवजी महाराजांशी 2003 मध्ये आम्ही जुडलो. 2003 मध्ये रामदेव बाबाबरोबर आपण योगाशी जोडला गेलात, तर त्यांच्याबरोबर फिरण्याचा, शिबिराचा कुठला अनुभव आला? 2003ला स्वामीजी महाराजांना आम्ही जुडलो म्हणजे त्यांच्या कणखल आश्रममध्ये जाऊन भेट घेतली होती. त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये महाराष्ट्रात पहिलं पाऊल त्यांचं औरंगाबादमध्ये शिबिर होणार होतं. तर 2004च्या जानेवारी महिन्यामध्ये त्यांचं औरंगाबाद येथे एक भव्य शिबिर झालं. आणि त्यापूर्वीच आम्ही 2003 मध्ये लातूरमधल्या काही मंडळींना सोबत घेऊन स्वामीजीच्या प्रेरणेतून महर्षी पतंजली योग परिवार नावाची एक संस्था स्थापन केली. अच्छा. त्या संस्थेमध्ये आमचे मित्र आदरणीय संतोष भाऊ गिल्डा हे अध्यक्ष, मी त्याचा सेक्रेटरी आणि आमचे श्रुतिकांत ठाकूरजी त्याचे उपाध्यक्ष, असे एक मंडळी तयार सोबत झाली. आणि लातूरमध्ये आम्ही एक योगचा ग्रुप बनवला, महर्षी पतंजली योग परिवार या माध्यमातून. स्वामीजी महाराजांना जेव्हा आम्ही भेटलो त्यांना ही सगळी गोष्ट सांगितली की तुमच्या प्रेरणा घेऊन आम्ही हे निस्वार्थ भावनेने निःशुल्क लोकांपर्यंत योग पोहोचवतोय. तर या माध्यमातून आम्ही महर्षी पतंजली योग परिवार स्थापन केला. स्वामीजींनी त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद दिले औरंगाबादच्या कार्यक्रमात आणि आशीर्वाद देऊन सांगितले की तुम्ही बहुत अच्छा काम कर रहे, इसको आगे बढ़ाओ, खूप अच्छा करो. आणि त्यावेळेस आम्ही त्या कार्याला वेगवेगळ्या तालुक्यापर्यंत, वेगवेगळ्या खेड्यापर्यंत योग न्यायला सुरुवात केली. कारण की तिकडं आस्था आणि संस्कार चॅनलवर स्वामी रामदेवजी महाराजांचे शिबिर व्हायचे. लोकांमध्ये योग जागृती सुरू झाली. योग जागृती, स्वास्थ्य जागृती आणि आरोग्याचं एक अभियान म्हणा, याला आम्ही स्वास्थ्य क्रांतीचं अभियानच म्हणतो. हे स्वास्थ्य क्रांतीचं अभियान स्वामी रामदेवजींनी सुरू केलं आणि त्यामध्ये एक हिस्सा, एक म्हणा छोटासा खारीचा वाटा उचलण्याचं सौभाग्य आम्हाला लाभलं. मग स्वामीजींनी 2005 साली भारतभरातून योग शिक्षकांचं आवाहन केलं की ज्यांना योग शिक्षक बनायचंय आणि ज्यांनी निःशुल्क योग शिकवायचंय पुढे चलून भविष्यात, त्या लोकांनी माझ्याकडे यायचं. म्हणजे ज्यांना स्वतः योग करायचं आणि लोकांना फ्री शिकवायचंय ते माझ्याकडे या. मग त्या काळात 2005 आणि 2006 या 2 वर्षात त्यांनी 5 शिबिरं घेतली हरिद्वारला. त्यावेळेस पतंजली योगपीठची स्वतःची काही जागा नव्हती, कणभरी. त्यावेळेस स्वामीजींनी तिथं वेगवेगळ्या किरायाचे भवन घ्यायचे, महाजन भवन असतील, प्रेमनगर आश्रम असेल, वेगवेगळे भवन हरिद्वारला गंगा किनारी किरायाने घ्यायचे आणि आम्हा लोकांसाठी एक तंबू मारून तिथं शिबिर घ्यायचं. इतकी तळमळीची भावना स्वामीजींची की योग शिक्षक झाले पाहिजेत आणि भारतभर हा योग पोहोचला पाहिजे, लोकांचं आरोग्य नीट झालं पाहिजे, हा एकमेव उद्देश. पैशाचा ह्याच्यामध्ये लवलेशी नाही. तर त्यांनी आम्हाला 2005 मध्ये योग शिक्षक म्हणून 11 दिवसाची ट्रेनिंग दिली सगळ्यात आधी. त्यानंतर त्यांनी असं म्हणलं की अपने अपने जिले में आप योग शिक्षक बनाव. त्यासाठी एक समिती करावी लागली. स्वामीजी महाराजांनी पहिली समिती 2006 मध्ये बनवली. त्यावेळेस मग लातूरहून आम्ही काही लोक गेलो. आमचे प्रेरणास्थान आदरणीय जुगल किशोरजी गिल्डा आम्हाला सगळ्यांना इथून सोबत घेऊन गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही लातूरचे सगळेच एकजुटीने होतो. स्वामीजी समोर ठेवले की असे व्यंकटराव मुंडेजींना आपण जिल्हाध्यक्ष करावं, विष्णूला सचिव करावं, विष्णू भूतळांना, असं एक समिती आम्ही आमच्या समोपचारांनी बनवली, स्वामीजी समोर ठेवली. स्वामीजींनी त्याला मान्यता दिली, म्हणजे आप लोग सब तयार आहे, करो काम अच्छा, खूप अच्छा काम करो म्हणून त्यांनी ती समितीला मान्यता दिली. आणि 2006 पासून एक संघटन निर्माण झालं, त्याचं नाव झालं पतंजली योग समिती. त्यानंतरच्या कालावधीत स्वामीजींनी म्हणलं की अब आपका जो दूसरा नाम है महर्षि पतंजलि योग परिवार जो आपने पहले बनाया, इसमें मर्ज कर दो. अब दोनों मिलके एक ही तो काम करना है, उद्देश्य एक ही है, सबको योग सिखाना है, सबको निरोगी बनाना है, तंदुरुस्त रखना है, स्वस्थ भारत. तर या उद्देशाने आम्ही मग ते जवळपास एकत्र केल्यासारखं करून त्या कामाला खूप पुढे वाढवण्याचं काम केलं. आपण मोठ्या कुठल्या शिबिरामध्ये बाबा रामदेव बाबा बरोबर सहभागी झालात किंवा बरोबर होतात? यामध्ये सौभाग्य असं की 2007 साली
2006ला त्यांनी आम्हाला जिल्ह्याचं दायित्व दिलं, जिल्हा सचिव म्हणून लातूर जिल्ह्याचं. त्यांनी कार्य बघितलं आणि कार्य बघितल्यानंतर स्वामीजी महाराजांनी 2007 मध्ये एप्रिल महिन्यात गुडगावला एक बैठक बोलवली. पूर्ण भारतातून 50 व्यक्तींची निवड केली त्यांनी त्याच्यात. त्या 50 व्यक्तींना तिथं बोलवलं आणि मग त्या 50 व्यक्तींना 9 जिल्ह्याची जबाबदारी दिली. त्याला त्यांनी नाव दिलं मंडल प्रभारी. अच्छा. माझ्याकडे 9 जिल्ह्याची जबाबदारी आली. लातूर पासून औरंगाबाद पर्यंत आणि धुळे, जळगाव, नंदुरबार पर्यंत हे 9 जिल्हे असे मला भेटले. त्यावेळी महाराष्ट्रात आम्ही 4 मंडल प्रभारी झालो. पश्चिम भागामध्ये बापू पाडळकरजी असतील, नांदेड पासून बुलढाणा पर्यंतच्या भागात अखिल खान असतील आणि विदर्भामध्ये किशोर ठाकरे. आम्ही 4 मंडल प्रभारी म्हणून महाराष्ट्राचं कार्य सुरू झालं. आणि आम्हाला त्यांनी स्वामीजींनी परवानगी दिली की आप हर जिले में प्रवास शुरू करो, सामान्य प्रवास करो, बस से करो और जाके योग शिक्षक बनाओ, हर जिले में समितियां बनाओ. प्रत्येक मग त्यानंतर ते संघटनात्मक काम सुरू झालं. आम्ही लाल एसटी बसमध्ये 7-7 दिवसाचे पास काढायचे भाऊ. अच्छा. त्यावेळेस योजना असायची की 500 रुपये भरा आणि 7 दिवस बसमध्ये कुठेही फिरा, ती योजना राहायची. तर आम्ही ते 7 दिवसाचे पास काढायचे. रात्रभर प्रवास करायचा आणि दिवसभर ज्या जिल्ह्यात आहेत त्या संघटनाचं काम करायचं, पुन्हा रात्रभर प्रवास करायचा. असं करत करत ते 7 दिवसाचा पूर्ण उपयोग घ्यायचा एसटीचाही आणि 7 जिल्हे कव्हर करायचे पूर्ण प्रवास करत आणि पुन्हा माघारी यायचं. पुन्हा अजून 8 दिवस झाले की पुन्हा तसंच निघायचं. असं करत करत नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद पर्यंत संघटनेची बांधणी करण्याचं काम सुरू केलं. तर संघटनेची बांधणी करत असताना नेमकं काय करत होतात? ज्या ठिकाणी आम्ही जात होतो आधी तिथली लोकल माहिती घेत होतो की त्या ठिकाणी योगप्रेमी कोण आहेत, योगाबद्दल छंद कोणाला आहे आणि योग ही असा की ते निःशुल्क योग आहे. बरेच जण फीस घेऊन योग शिकवतात, त्याचंही आम्हाला काही वाईट वाटत नाही कारण की ते चांगलं काम करतायत. पण त्यातल्या त्यात ज्यांचा स्वतःचा काही ना काही नोकरी व्यापार आहे आणि 2 घंटे समाजासाठी देऊ इच्छितात, सकाळचे 2 घंटे, त्यामध्ये स्वार्थही आहे आणि परमार्थी आहे भाऊ. स्वार्थ एवढा आहे की स्वतःचा योग होतो, स्वतः निरोगी राहतो आणि परमार्थी आहे की 100 जणाला 1000 जणाला योग शिकवून त्यांचं आयुष्य निरोगी करण्याचं येतं. तर अशा लोकांची निवड आम्ही केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मग तिथं जिल्हा प्रभारी असेल, तालुका प्रभारी असेल, त्यांची संघटना रचना हे बांधण्याचं काम सुरू केलं. मग हे काम चाललं 2007 पासून सुरूच राहिलं. मग ते खंड राहिलं नाही. मग त्यावेळेस स्वामीजींनी हे कार्य बघून राज्य प्रभारीचं दायित्व दिलं मला की महाराष्ट्र राज्य पतंजली योग समितीचा प्रभारी म्हणून दायित्व दिलं. तुम्हाला राज्य प्रभारीचं दायित्व कधी दिलं, किती वर्षासाठी होतं? 2007ला दिलं पतंजली योग समितीचं राज्य प्रभारी दायित्व. ते दायित्व निरंतर राहिलं. 2009 मध्ये स्वामीजी महाराजांनी भारत स्वाभिमान नावाचं एक संघटन काढलं. जे संघटन राष्ट्रविचाराशी प्रेरित, देशाचा चांगला विचार करावा, देशाबद्दलचं प्रेम ठेवावं आणि देशामध्ये जे अनागोंदी चाललंय त्याला रोखावं, ह्यासाठी ते आंदोलनात्मक विषय म्हणून भारत स्वाभिमानची स्थापना केली. आणि त्या भारत स्वाभिमानचंही राज्य प्रभारीचं दायित्व 2009 पासून माझ्याकडेच राहिलं. 2013 पर्यंत हे दोन्ही दायित्व माझ्याकडे होतं. मग संघटनमध्ये वृद्धी व्हावी, संघटनची रचना वाढावी म्हणून भारत स्वाभिमानचं दायित्व अजून एका व्यक्तीकडे देण्यात आलं आणि पतंजली योग समितीचं दायित्व माझ्याकडेच राहिलं. अच्छा. हे दायित्व आत्ता गेल्या वर्षी 2021 पर्यंत माझ्याकडे आहे. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष या पतंजली योग समितीच्या राज्य प्रभारी या दायित्वावर मी सेवा करत आहे. आणि स्वामी रामदेवजी महाराजांची आपण जे विचारलात किती शिबिरामध्ये सहभाग मिळाला, तर स्वामीजींच्या संघटन बांधणीच्या आधी त्यांचे शिबिर व्हायचे. औरंगाबादला 2004 मध्ये झालं, त्यावेळेस जळगावला झालं, त्यावेळेस पुण्यात झालं. पण ज्यावेळेस संघटन बांधणी झाली 2006ची, त्यानंतरच्या प्रत्येक शिबिरात जाण्याचं सौभाग्य मिळालं. मग त्यानंतर महाराष्ट्रातल्या स्वामीजीचं असं एकही शिबिर नसेल ज्यामध्ये माझा सहभाग नसेल. प्रत्येक शिबिरात जायचं स्वामीजीच्या माध्यमातून. जे माझ्याकडलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये तिथं त्याची रचना करायची शिबिराची. मग त्यातलं एक अनुभव सांगतो. 2007 मध्ये नागपूरला स्वामीजींचं शिबिर झालं. नागपूरच्या शिबिरामध्ये 4 दिवसाचं शिबिर होतं आणि त्या शिबिराचं पूर्ण प्रभारीचं दायित्व माझ्याकडे होतं की शिबिराचं A to Z बघणं. म्हणजे शिबिरामध्ये कोण गेस्ट येणार, दीप प्रज्वलन कोण करणार, त्याची सिटिंग व्यवस्था, त्याची साऊंड, त्याची लाईट, त्याची सगळंच टोटल व्यवस्था बघण्याची जी जबाबदारी होती ती माझ्याकडे होती. म्हणजे पतंजली योगपीठावरून 100-150 लोकांची टीम यायची. त्यामध्ये वैद्य मंडळी राहायची, लोकांना फ्री चिकित्सा द्यायची. त्यामध्ये संगीत संच राहायचा स्वामीजींचा. त्यामध्ये सेवाधारी काही राहायचे आणि त्यामध्ये काही औषध विक्रीसाठी टीम यायची. या सगळ्या टीमचं जे राहण्याचा, निवासाचा, भोजनाचा, त्यांच्या परिवहनचा, वाहतुकीचा जो व्यवस्थापन होतं ते बघायचं आणि शिबिर मैदानावरचं व्यवस्थापन बघायचं. तर ही जबाबदारी असताना स्वामीजी महाराजांनी ते 4 दिवसाचं शिबिर पूर्ण झाल्यानंतर मला जवळ बोलवून, विष्णूजी आपने शिबिर का बहुत अच्छा आयोजन किया म्हणून एक मिठी मारली.
स्वामीजींनी मिठी मारली आणि त्या ठिकाणी मला म्हणले की मग त्याच्यानंतर विचारलं व्यवसाय काय आहे. हां. मग आम्ही त्यावेळेस फटाक्याचा व्यवसाय करत होतो. तर फटाक्याचा व्यवसाय करत असताना त्यांनी सूचना दिली की थोड़ा सा इसको साइड कर दो और आप पतंजलि का काम सुरू करो. पतंजलि का एक चिकित्सालय आहे. तर त्यांच्या शब्दाला मान ठेवून आम्ही पतंजलीचं चिकित्सालय घेतलं आणि लातूरमध्ये पहिलं चिकित्सालय 2007 मध्ये सुरू झालं आपलं. अच्छा. 2007 पासून म्हणजे आता जवळपास 15 वर्ष झाले लातूरमध्ये हे चिकित्सालयाची सेवा सुरू आहे. मागच्या 5 वर्षाआधी त्या चिकित्सालयाचं रूपांतरण मेगा स्टोअरमध्ये झालं अच्छा. आणि हे मेगा स्टोअर चालू आहे. म्हणजे मेगा स्टोअरमध्ये हरिद्वारचे तज्ज्ञ डॉक्टर असतात, ते फ्री चिकित्सा देतात लोकांना. त्या ठिकाणी पतंजलीचे उत्पादन केलेले सर्व औषधं आणि सर्व स्वदेशी घरेलू उत्पाद, फक्त औषधच नाही तर साबण, शॅम्पू, पेस्ट, मंजनपासून लागणारे अन्य गोष्टी सुद्धा पतंजलीच्या माध्यमातून लोकांना पुरवण्याचं कार्य आम्ही सुरू केलं. योगाच्या माध्यमातनं किती लोक कुठल्या कुठल्या आजारानं दुरुस्त झालेलं तुम्ही सांगू शकता? यामध्ये स्वामीजी महाराज जी गोष्ट सांगतात आणि आमच्या अनुभवात आलेली गोष्ट आहे. दुनियामध्ये चिकित्सा करणारे 70 शास्त्र आहेत. हां. चिकित्सा म्हणजे मरीजला ठीक करणे, पेशंटला दुरुस्त करणे. ह्या 70 शास्त्रापैकी 7 शास्त्र पुढे होऊन काम करतात. त्यामध्ये योग 1 नंबरवर आहे. अजून बऱ्याच जणांना हे माहित नाही की योग हे चिकित्सा शास्त्र आहे. पण स्वामी रामदेवजी महाराजांनी योग ये चिकित्सा प्रणाली के रूप में विश्व स्तर पर प्रतिष्ठापित हो जाए, यही पतंजलि योगपीठ का लक्ष्य है, हा विषय घेऊन चाललेत. दुसरं चिकित्सा शास्त्र आहे आयुर्वेद, पुन्हा होमिओपॅथी, ॲलोपॅथी, युनानी, प्राकृतिक चिकित्सा म्हणजे त्याच्यात निसर्गोपचार आणि हे येतात, आणि ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, असे 7 चिकित्साशास्त्र पुढे होऊन काम करतात. त्यात योग अव्वल स्थानी आहे. योग केल्याने कित्येकांचे आजार क्युअर झाले. दुनियाचे दुसरे चिकित्साशास्त्र आजाराला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतात. योगशास्त्र रोगाचा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. हा 2 अंतर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर डायबिटीज असेल, दुसऱ्या शास्त्रातून त्याचं मेडिसिन दिलं जातं आणि ते मेडिसिन असेल, इन्शुलिनचे इंजेक्शन असतील, ते मरेपर्यंत घ्यावे लागतात, ते बंद होत नाही. असं एकही पेशंट दाखवा की ज्याला डायबिटीजची औषधं चालू झाले आणि ते मरेपर्यंत त्याच्या आधी संपले, असं होत नाही. पेशंटच जावा लागतो तेव्हा त्याची औषधं संपतात. योगमध्ये तसं नाही. आप योग करते रहो, आपकी दवाइयाँ छूट जाएगी, आप स्वस्थ हो जाओगे और क्युअर हो जाओगे. आणि असे 1-2 नाही, हजारो उदाहरण आहेत भाऊ. लातूरमध्ये सुद्धा डायबिटीज क्युअर झालेले, कित्येकांचे बायपास टळलेले. डॉक्टरनी सांगितलं की आता बायपास करावा लागणार आहे आणि त्या व्यक्तीने व्यवस्थित योग केला आणि पुन्हा तपासणी केली, ब्लॉकेजेस त्याचे हटलेले होते. असे हजारो उदाहरण आहेत. तर योगानं शुगर कोणते योग करावे लागतात म्हणजे शुगर नीट होतो? ते आमच्या मी प्राणायामाच्या शिबिरात व्यवस्थित सांगतो, किंवा तुम्ही युट्यूब चॅनलवर माझं बघू शकता. विष्णूजी भुतडा योग युट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये कोणत्या रोगासाठी कोणते व्यायाम. आता आपण विचारलात म्हणून 3 गोष्टी त्याच्यात सांगतो. कपालभाती प्राणायाम केल्याने पँक्रियाज ऍक्टिव्हेट होतो आणि पँक्रियाज ऍक्टिव्हेट झाल्यावर इन्सुलिन आतून बनतो, डायबिटीस सारखा आजार त्याच्यातून क्युअर होतो. दुसरी गोष्ट मंडूकासन आम्ही सांगतो त्याच्यासाठी. मंडूकासन केल्यानंतर आपलं पँक्रियाज दबतं, आपली स्थिती ती होते आणि त्याच्यात इन्सुलिन बनतं, डायबिटीजवाल्यासाठी अत्यंत लाभदायक. एक आहे वक्रासन. काही आसनं, काही व्यायाम आणि काही प्राणायाम, या 3 गोष्टीवरच आम्ही. व्यायाम आणि आसनामध्ये अंतर काय, तर व्यायाम थोडं जलद गतीने केलं जातं. आता आपण जॉगिंग करतो, पळतो, तो व्यायाम आहे. रनिंग करतो, व्यायाम आहे. स्विमिंग करतो, व्यायाम आहे, कारण त्याच्यामध्ये गती आहे. आसनमध्ये गती नाही. आसनमध्ये स्थिर झालो, हे हात करून असं थांबलं की थांबलंच, म्हणजे स्थिर झालं म्हणजे आसन. तर आसन, व्यायाम आणि प्राणायाम या 3 गोष्टीमध्ये आपण रोगाला नीट करू शकतो. अच्छा. बीपीवर आपल्याकडं काय? बीपीवर अनुलोम विलोम प्राणायाम आम्ही सजेस्ट करतो की कसलाही बीपीचा पेशंट असू द्या, त्याने जर अर्धा घंटा अनुलोम विलोम प्राणायामाचा अभ्यास केला तर त्याचा बीपी कंट्रोलमध्ये यायला लागतं. 1 महिन्याच्या आत त्याची जी औषधं चालू आहेत ते कमी करण्यात येतात. त्यासाठी आयुर्वेदिक औषध सुद्धा स्वामीजींनी काढले, त्याचं नाव आहे मुक्तावटी आणि बीपी ग्रीट. हे औषधं जर सोबत घेतली तर साईड इफेक्ट होणार नाहीत आणि बाहेरची औषधं बंद होतील ज्याचे साईड इफेक्ट आहेत. आणि हळूहळू करत हेही औषधं बंद करायची आहेत. आपल्याला योगवर यायचंय. अच्छा. आयुर्वेदाचा सहारा घ्यायचा आहे. 75% बीमारियां योग से ठीक होती है, 25% दवाओं से ठीक होती है. हा आमच्या ह्याच्या मागचा धारणा आहे आणि हे सत्य आहे. आपण योगाच्या माध्यमातून नांदेडला जसं शिबिर झालं होतं, देवेंद्र फडणवीस वगैरे आले होते, असे शिबिर म्हणजे कुठं तुम्ही सहभागी झाला होता? आता हा नांदेडचं शिबिर हे परमपूज्य स्वामीजी महाराजांच्या उपस्थितीत झालं आणि तो एक विशेष प्रसंग होता की 21 जूनचा योग दिनाचं शिबिर हे स्वामीजींनी घ्यावं, हे महाराष्ट्रासाठी सौभाग्य होतं की स्वामीजी हरिद्वारहून येऊन महाराष्ट्रातल्या एखाद्या नांदेड सारख्या गावात येऊन एक भव्य शिबिर घ्यावं आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड बनावं. त्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड बनलंय की मॅक्झिमम पर्सन्स सिटिंग ॲट सिंगल प्लेस विथ डुईंग योगा. हे वर्ल्ड रेकॉर्ड बनले की 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी एका स्थानावर योग केला.
एक सगळ्यात सुरुवातीची गोष्ट सांगतो. 2015ला योग दिनाची सुरुवात झाली. भारताचे प्रधानमंत्री राष्ट्र ऋषी माननीय नरेंद्र मोदीजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर 2014 मध्येच त्यांनी विषय सुरू केला की योग दिन होना चाहिए. युनोमध्ये त्यांनी विषय ठेवला. 174 देशांनी मान्यता दिली आणि 21 जून वर्षातला सगळ्यात मोठा दिवस असल्यामुळे तो निश्चित केला. आणि 21 जूनचं पहिलं शिबिर 2015चं राष्ट्रपती भवनच्या समोर जे राजपथ आहे त्या राजपथावर झालं. तिथं नरेंद्र मोदीजी स्वतः होते, परमपूज्य स्वामीजी होते आणि ते शिबिर ही आपल्या ॲपमध्ये एक रेकॉर्ड बनलं. तिथं 35,000ची संख्या समोर होती. तर असे रेकॉर्ड बनत गेले. आपण या योगाबरोबरच वेगवेगळ्या रामदेव बाबाजी औषधी तयार करतात आणि त्याची मार्केटिंग करतात. तर या संदर्भात ते व्यापारी बनत चालले आहेत असं लोक म्हणतात. यावर तुमचं काय मत आहे? प्रश्न योग्य आहे लोकांची आणि सामान्य व्यक्तीची. जे परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांना जवळून ओळखले नाहीत त्यांची धारणा ही असणारच आहे. पण मी परमपूज्य स्वामीजीला जवळून बघितलेलं आहे आणि आज जवळजवळ 17-18 वर्षापेक्षा जास्त आमचा संपर्क आलेला आहे. स्वामीजी महाराजांचं एकच लक्ष आहे की हा भारत परम वैभवाकडे जावा, भारत आरोग्यवान राहावं, स्वास्थ्यवर्धक राहावं. त्यासाठी जे जे करणं जरुरी आहे ते करू. भारताची अर्थनीती चांगली राहावी यासाठी आपल्याला जे जे करणं आहे तेच करू. तर त्यांनी ह्याच्यात एकच सांगितलेलं आहे की आम्ही युनिव्हर्सल दर्जाचे उत्पाद देतो. त्यामध्ये बाजार तुलनेमध्ये आमचं मूल्य कमी राहतं आणि आलेल्या पैशामध्ये आम्ही 100% चॅरिटी करतो. ह्याचं ब्रीदवाक्यच दिलं आहे की युनिव्हर्सल स्टँडर्ड, लो प्राईस अँड 100% चॅरिटी ऑन द प्रॉफिट्स. या ब्रीदवाक्याप्रमाणे स्वामीजीचं म्हणणं आहे की मैं मेरे जैसे 1000 सन्यासी बनाऊंगा और 1 लाख करोड़ रुपया राष्ट्र की सेवा में समर्पित करूंगा. जाना तो 2 कपडे पे आहे. सरळ उद्देश आहे. त्यांनी काही त्यांच्या कुण्या वंशाला कुण्या पिढीला तिथं बसवलेलं नाही. त्यांनी त्यांच्यासारखे 100 संन्यासी आत्ता तयार केलेले आहेत आणि भविष्यामध्ये अजून 1000 संन्यासी त्यांनी तयार करण्याचा संकल्प आहे. तर याच्यामध्ये तुम्ही म्हणल्यासारखं हा व्यापार नाही, हा परोपकार आहे. नाही, हा परोपकार आहे म्हणत असताना शेकडो एकर, हजारो एकर जमीन घेणे, औषधी निर्मिती करणे, त्यासाठी चैन स्टोअर उभा करणे, याला तुम्ही काय म्हणाल? सामान्य व्यक्तीच्या भाषेमध्ये हा निश्चित व्यापार आहे. पण स्वामीजीच्या भाषेमध्ये ये अर्थ से परमार्थ की यात्रा है. अच्छा. बिना अर्थ का तो अनर्थ है, बिना अर्थ का तो दरिद्री रहेगा. अर्थ है उसको राष्ट्र के हित में अच्छा सदुपयोग करो. हजारो एकर जमीन जर घ्यायची आहे तर ती जमीन पुन्हा राष्ट्राच्या कामाला येणार आहे. त्या ठिकाणी चांगले उत्पाद बनणार आहेत, ते उत्पाद लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, त्याच्यातून आलेलं धन राष्ट्रसेवेत लावणार. तर याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला देतो. दिल्ली नजदीक नोएडा क्षेत्रामध्ये जवळपास 1,500 एकरच्या भूमीमध्ये स्वामीजी एक विद्यापीठ तयार करतायत. अच्छा. युनिव्हर्सल एक भव्य विद्यापीठ जे जगात नाही. त्या इतक्या मोठ्या भूमीमध्ये त्याचं भारतीय शिक्षा बोर्ड असं नामकरण झालेलं आहे. अच्छा. 2 वर्षामध्ये तुम्हाला ते उदयास आलेलं दिसेल भव्य स्वरूपात. त्यामध्ये अशी एकही ब्रांच राहणार नाही शिक्षणाची जे तिथं नसेल. लाख विद्यार्थी तिथं रेसिडेन्शियल म्हणून राहतील आणि शिक्षण घेतील. एक मोठी थिंकिंग आहे. 25,000 करोड रुपयाचं प्रोजेक्ट आहे ते. स्वामीजी ह्या उत्पन्नातून तिथं लावतायत पैसे. अच्छा. स्वामीजी भारतभराच्या वेगवेगळ्या गोशाळांना खूप दान दिले. 500-600 करोड रुपयाचं दान देऊन भारतातल्या वेगवेगळ्या गोशाळांना उभं करण्याचं काम केलं. बंद पडलेले गुरुकुल चालू करण्याचं काम स्वामीजी करतायत. जे गुरुकुल हरियाणामध्ये आहेत, आता इकडे फार कमी राहिले आपल्या भागात. हरियाणा भागात अजून काही परंपरा आहे की पहिले तर गाव तिथं गुरुकुल अशी परंपरा होती. बरोबर. भारतात 6 लाख गावं तर 6 लाख गुरुकुल होते, पण आता ती राहील नाही. तर ते सगळं उभं करायचंय त्यांना. किती गुरुकुल आणि किती गोशाळेला महाराष्ट्रामध्ये सहकार्य केलं गेलं? महाराष्ट्रात 5 गुरुकुल उभारण्याची सुरुवात झालेली आहे. कुठं कुठं? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद. हे 5 शहर आता पहिल्या प्राथमिक चरणमध्ये निवडलेत. त्या ठिकाणी गुरुकुलचं नाव दिलं आचार्य कुलम नाव दिलं. त्या माध्यमातून तिथं 5,000 विद्यार्थी राहतील, रेसिडेन्शियल राहील आणि त्यांचं तिथंच सूर्योदय से सूर्यास्त तक स्कूल चलेगा अशी योजना आहे. आणि विद्वान लोक तिथं शिकवायला राहतील. फार मोठी योजना घेऊन स्वामीजी निघालेले आहेत. तर ते गुरुकुल होतील महाराष्ट्रात तयार. गोशाळा ज्या ज्या त्यांच्या संपर्कात येतात त्यांच्याशी स्वामीजी महाराजांचं बोलणं होतं आणि त्या गोशाळेला ते दत्तकी घेतात. आपल्या बीड जिल्ह्यात केज जवळ होळ म्हणून गाव आहे आणि होळ जवळ लाडे वडगाव म्हणून गाव आहे की भारतातील 5-6 क्रमांकाचे भारतानंद स्वामी म्हणून आहेत की ज्यांचा योगाचा, संस्कृतचा आणि आपल्या वेदाचा अभ्यास आहे. ते आपण कधी भेट दिली का तिथं?
असं काही योग आला नाही जायचा भेटायला. कारण आपले किशोरजी व्यास हे तिथं 5-6 वेळा गेले आणि ते तिथं मदतही करतात. मराठवाडा नेताच्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की वेळात वेळ काढून कधीतरी एकदा निश्चित हो त्या ठिकाणी जाऊन स्वामीजींचं दर्शन घेऊन भारतानंद महाराजांचं. त्यांना ते आवडत नाही, प्रसिद्धीपासून दूर राहतात. तिथं दशकपूर्तीच्या कार्यक्रमाला तिथून तयार झालेले विद्यार्थी 3 विद्यार्थी वेगवेगळे 3 ठिकाणाहून हेलिकॉप्टरनं आले होते, पण प्रसिद्धीपासून दूर राहून ते अत्यंत चांगल्या प्रकारचं करतात. आपण येडशी गुरुकुल तर सुभाषचंद्रजी गेल्यापासून जवळजवळ बंदच आहे. तर मला एक म्हणायचं की जे आपण आपल्या भागामध्ये आता महाराष्ट्र सरकारचं आपल्या परळीजवळ गुरुकुलला 1 कोटी रुपये मंजूर झाले, पण पंकजाताई मुंडेंनी पुढाकार घेऊन तिथं 75 लाख दिले. तर आपल्या इथं जे शिबिर झालं त्या शिबिराबद्दल रामदेव बाबाचं आपलं काय म्हणणं आहे? लातूरमध्ये झालेल्या शिबिराबद्दल. लातूरमध्ये स्वामीजींचं शिबिर 2011 मध्ये झालं. त्यावेळेस एक अभियान चाललं स्वामीजीचं. त्यांनी भारतभर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये योग शिबिरं घ्यायचा एक सपाटा लावला होता. त्यांनी त्या अनुषंगाने 6 मेला महाराष्ट्रात नाशिकहून सुरुवात केली. ते करत 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 15 मेला लातूरला आले 2011 मध्ये. 15 मेच्या दिवशी लातूरमध्ये शिबिर झालं. स्वामीजींचं निवास आमच्या घरीच राहण्याचं सौभाग्य आलं आणि इथून आम्ही नांदेडला गेलो. नांदेडहून यवतमाळ चंद्रपूर करत करत नांदेडमध्ये सूर्यकांता पाटील जी आणि डॉक्टर किनाळकर यांनी ते शिबिर घेतलं होतं. त्यावेळेस मी होतो सोबत. तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या शिबिरात स्वामीजींच्या सोबत राहायचा योग होता. अच्छा. जिथं जे आम्हाला आयोजक भेटत होते त्या आयोजकांना आम्ही सोबत घेत होतो. आयोजक म्हणजे काय, ते मंडप लावणे, साऊंड सिस्टम, बिछायत व्यवस्था करणारा एक व्यक्ती पाहिजे असतो. आता या सर्व गोष्टीत वैयक्तिक तुम्ही फक्त शर्ट भगवच आहे ना? हो का नाही आहे? केशरी आहे. ठीक आहे. तर कुटुंबाकडं म्हणजे तुम्ही महाराज तर बनणार नाहीत ना, की म्हणजे की बाबाजींचं स्वप्न किती महाराज करायचे? 1000 संन्यासी. पण त्यांचा उद्देश वेगळा आहे. संन्यासी करण्याच्या आधी त्यांनी त्याला 8 वर्षाची ट्रेनिंग देतात. त्या तिथं हरिद्वारला आपल्या ठिकाणी ठेवून त्याला व्याकरणशास्त्र, दर्शनशास्त्र, उपनिषद वेगवेगळे शास्त्रामध्ये पारंगत करतात. आधी विद्वान तयार करतात आणि ते झाल्यानंतर त्याची परीक्षा घेतल्यावर ते योग्य आहे की नाही बघितल्यावर मग त्याला गंगेकिनारी नेऊन सगळे शपथविधी. हे जे तुम्ही म्हणता ना व्याकरणशास्त्र, हे सगळं या ठिकाणी गुरुकुलाचार्य कुलम मध्ये कुठं परळी नाही, आमच्या ह्या होळ जवळ लाडे वडगाव म्हणून आहे, तिथं शिकवलं जातं. जी. तर विष्णुदासजी, आपण एक संन्यासी नाहीत, नाही, कुटुंब आहे. मग यामुळं तुम्ही होम मिनिस्टरला न्याय देऊ शकता का? त्यांच्या सहयोगामुळेच हे शक्य झालंय. त्यांचाही यामध्ये त्याग आहे. कारण की आता तरी या कोरोना काळामध्ये प्रवास कमी झाले. पहिल्या काळात मला 20-20 दिवस 22-22 दिवस लातूरून बाहेर राहावं लागायचं संघटन कामासाठी. एकदा निघाले की 8-8 दिवस लातूरला परत घरी यायचं नाही, फिरत राहायचं आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्येच मुक्काम राहायचा. त्यावेळेस मला निश्चित वाटतं की माझं घराकडे दुर्लक्ष झालं, पण ते सबळ आणि मजबूत असल्यामुळं त्यांच्या पाठबळामुळेच मी एवढं करू शकलो. कारण माझ्या घरच्यांची याच्यामध्ये फार मोठी शक्ती आहे. योगामध्ये तुम्हाला महिला, स्त्री, पुरुष, युवक, युवती सगळ्यांचा संपर्क येत गेला आणि हे येत असताना होम मिनिस्टरने तुमच्यावर जो विश्वास व्यक्त केला आणि त्यामुळंच तुम्ही हे सगळं करू शकलात. याबद्दल तुमचं काय मत? 100% खरं आहे की त्यांचा विश्वास आणि त्यांचं पाठबळ हेच माझं शक्तीचं केंद्र आहे आणि त्या आधारावरच मी फिरू शकलो. आणि ह्या कोरोना काळात ऑनलाईन शिबिराची एक संख्या सुरू झाली. मग काय, एक नवीन टेक्नॉलॉजी समोर आली जगाच्या, की आपण इथं बसून सुद्धा बाहेर शिबिर घेऊ शकतो. तर असं सौभाग्य आलं की भारताबाहेर नेपाळ, दुबई, अमेरिकेत सुद्धा आम्ही इथं बसून शिबिरं घेतले आणि तिथं आपले लोक योग करायचे आणि त्यांना सोबत भारतात काय 700-700, 800 लोक एका वेळेस शिबिराला जोडायचे आमच्या ऑनलाईन. अजूनही चाललंय. कालच माझं नेपाळचं शिबिर झालं आणि इथं बसून मी नेपाळच्या 78 जिल्ह्यांना जवळजवळ 5000 लोक जोडले होते. त्या लोकांना योग शिकवलं इथं बसून. तर एक सौभाग्य लागलं स्वामीजीच्यामुळे की हे होऊ शकतंय. की मला असं वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला आचार्यजीच्या जवळ जाता आलं, विश्वास टिकला आणि तो टिकून आहे. हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही कसं काय, म्हणजे एका बाजूला कुटुंब व्यवस्था सांभाळणं
आणि दुसऱ्या बाजूला सगळे ही जी टीम असते बाबांची टीम आणि प्लस रामदेव बाबांना म्हणजे कुठेही कटुता न येऊ देता आपण हे कसं काय करू शकलात? लहानपणापासूनची शिकवण आणि आपल्या संस्कृतीचा भाग असेल की आपल्याला सगळ्यात आधी हे शिकवलं गेलं की राष्ट्रप्रथम. सगळ्यात पहिल्या गोष्ट आहे राष्ट्रप्रथम. राष्ट्र है तो हम है. पहिला मान राष्ट्राला, दुसरा आमच्या परिवाराला. स्वामीजी हेच म्हणतात की अपने परिवार को संभाल के हे काम करना है. स्वामीजी असं कधीच कोणाला म्हणत नाहीत की तुम अपने घर को छोड़ के करो. तुम्ही घर सांभाळा मग हे काम करा. तर पहिलं राष्ट्र, दुसरं परिवार आणि मग समाज, असं सगळं आम्ही एक संमिश्रण घातलं आणि हे सगळं संमिश्रण योग्य बसलं समजा, आणि त्या योग्य बसल्यामुळे हे शक्य होऊ शकलं एवढं. आता महाराष्ट्रामध्ये साधारणतः पतंजली या औषधाचे किती स्टोअर सध्या सुरू आहेत? प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ त्याचे तालुके धरले तर 10 ते 12 केंद्र सुरू आहेत. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात. तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 400च्या वर पतंजलीचे चिकित्सालय, आरोग्य केंद्र आहेत. अच्छा, पतंजली चिकित्सालय वेगळं आणि योग वेगळं आणि आता रामदेव बाबाजी जे वेगवेगळं म्हणजे शिक्षणाचं किंवा गुरुकुलचं करत आहेत, ह्याचा समन्वय आहे का? प्रत्येक डिपार्टमेंट, सगळे डिपार्टमेंट वेगळे आहेत पण सगळ्याचे सूत्रधार स्वामीजी आहेत. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की इतके वेगवेगळे आयाम काढून ठेवलेत स्वामीजींनी. संघटनांमध्ये 5 संघटन आहेत आमच्याकडे. पतंजली योग समिती सगळ्यात मूळ संघटन. महिला पतंजली योग समिती हे आमचं दुसरं संघटन, हे स्वतंत्र महिला लेडीज त्याच्यामध्ये काम करावं. तिसरं संघटन भारत स्वाभिमान स्थापन झालं. चौथं संघटन आहे युवा भारत, फक्त युवा, कॉलेजचे मुलं 35च्या खालचे व्यक्ती ते युवा संघटनमध्ये. आणि 5वं आहे किसान समिती, पतंजली किसान सेवा समिती म्हणून एक संघटन आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं, शेतकऱ्यांना प्रेरित करायचं की तुम्ही रासायनिक खतांनी जे कीटकनाशक वापरतायत त्यामुळे तुमची जमीन बंजर होत आहे आणि ते कमी करून तुम्ही सेंद्रिय खताकडे, आपले पूर्वपार जे जमिनी करत होते, आपले वडिलोपार्जित जे जमिनी करत होते तशावर या आणि जमिनीचा पोत सांभाळा. तर ह्या कामासाठी किसान समिती आहे. मग त्याचे वेगवेगळे विषय असू शकतात. आपल्या भागात किसान समितीचं काही काम आहे का? अजून सुरू होत आहे, ते थोड्या प्रमाणात आहे. बुलढाणा वगैरे भागात त्याचे राज्य प्रभारी आहेत आणि हळूहळू त्याचं आता स्वरूप घेत आहे ते. कारण त्याच्यासाठी स्वामीजींनी काय केलंय, एक वेगळा आयाम करून पतंजली पशु आहार आणि पतंजली बायो फर्टिलायझर हे 2 विंग निर्माण केले. पशुसाठी सुद्धा चांगलं आहार मिळाला पाहिजे बिना केमिकलचं, आणि शेतासाठी सुद्धा फर्टिलायझर आणि कीटकनाशक हे ह्याचे बिना केमिकलचे मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीने हे 2 आयाम सुरू केले, ते प्रसार आता होतोय सुरू. रामदेव बाबाच्या माध्यमातून भारतभरामध्ये किती योगार्थी तयार झाले असं वाटतंय? भारतभरामध्ये 1 करोड योग शिक्षक आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी तर खूप मोठा समाज आहे. स्वामीजीचे जितके अनुयायी ते विद्यार्थी समजा. आणि स्वामीजी मोठ्या गोष्टीत म्हणतात, बोलतात की 100 करोड भारत में मेरे अनुयायी है, समर्थक है. ते सगळे योग करतात. आणि यामुळं की काय, मध्यंतरी लातूरमध्ये एका उमेदवाराच्या प्रचाराला ते येणार होते म्हणजे चर्चा होती. तर ते स्वामीजी महाराजांचा विषय आहे तो. स्वामीजी महाराजांना त्या व्यक्तींनी काय माहिती दिली असेल आणि स्वामीजी महाराज त्याच्या येण्यासाठी का तयार झाले असतील ते माहिती नाही. पण जेव्हा विषय संघटनात्मक दृष्टीने आमचे राष्ट्रीय प्रभारी या ठिकाणी आले, जयदीप आर्यजी म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ते इथं आले आणि त्यांनी इथली परिस्थिती बघितली, सगळी एकंदरीत वातावरण बघितलं, जे उमेदवार होते त्यांची परिस्थिती बघितली, त्याच्याबद्दल आम्ही सगळेच अनभिज्ञ होतो. आणि त्यांनी जी माहिती स्वामीजी महाराजांना पोहोचवली असेल त्यामुळे स्वामीजींचं येणं रद्द झालं. आणि एक प्रकारे जर संघटनात्मक विचार केला तर आम्ही म्हणू की ते येणं जे रद्द झालं ते बरं झालं. की तुम्ही गेल्या लोकसभेला, गेल्या 2 लोकसभा बरोबर आहे ना, भाजपचा प्रचार कुठल्या उद्देशानं बाबाजी म्हणजे करत होते? स्वामीजी महाराजांनी आजपर्यंत कधीच असे कोण्या एका पक्षाला प्रचारासाठी म्हणून निवडलं नाही. स्वामीजी महाराज राष्ट्रप्रथम हा विचार घेतात, राष्ट्राला प्राधान्य देतात. राष्ट्राला प्राधान्य देऊन त्यांनी त्या विषयाने आमचं जे अभियान राहायचं 100% मतदान. आम्ही जेव्हाही लोकांपर्यंत जायचं की मतदान करो और अच्छे व्यक्ती को करो, बस एवढं सांगायचं. आम्ही कोण्या पक्षाचा प्रचार कधीच केलेला नाही आणि नाही पुढे करू. भारतीय जनता असं एक पक्ष म्हणून नाही चालणार आम्ही. मग बाबाजींच्या डोक्यात तुम्ही एक बाबाजींच्या 100 म्हणा 500 लोकांपैकी एक आहात, तर तुम्ही कधी म्हणजे निवडणुका लढवण्याचं काही वाटतंय का तुम्हाला? एवढे कार्यकर्ते, एवढे फॉलोअर, स्वामीजी महाराजांच्या एखादं मनात आलं तर त्यांनी त्याला उमेदवार म्हणून उभं करू शकतात. ते आपल्या कार्यकर्त्यालाही तशी उदाहरणं आहेत काही जागी.
जसं मागच्या काळात त्यांनी आपले बिदरचे खुब्बा साहेबांनाही तसा सपोर्ट केला होता त्यांनी हा. की तिथून उमेदवारी देण्यास म्हणजे 2 याच्या आधी आणि त्याच्यासाठी प्रयत्न केला होता. व्यक्ती चांगला असल्यामुळे स्वामीजी महाराजांनी हा विषय त्यावेळेसही घेतला होता. 2013ची घटना मला आठवते हा. की 2013 मध्ये भारतीय जनता पार्टी एक नवीन चेहरा देशाला देण्यासाठी तयार होती हा. आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्येच असं ऐकण्यात आलं की वेगवेगळे समूह आहेत. जसं लालकृष्ण आडवाजींचा वेगळा समूह, सुषमा स्वराजजीचा वेगळा समूह, अरुण जेटलीजीचा वेगळा, गडकरीजींचा, असे ऐकण्यात येत होते. स्वामीजी महाराजांनी या सगळ्यांच्या भेटी घेतल्या. सगळ्यांना भेटून एक विषय पटवला की तयार केलं की मोदी जी एक व्यक्ती अच्छा है, इनको अगर आगे करोगे आप तो राष्ट्र का हित है. सब अगर आपस में झगड़ते बैठोगे तो फिर वही हो. तर स्वामीजींची ह्याच्यात मोठी भूमिका होती की या सगळ्या नेत्यांना भेटून त्यांच्या घरी जाऊन त्यांना एकत्र करून एक नाव पुढं करा आणि त्याला सपोर्ट करा सगळेजण. हे विषय होता त्यांचा. अच्छा, देव धर्माविषयी रामदेव बाबांचं काय म्हणणं आहे? स्वामीजी महाराज असे मूळ आणि कट्टर आर्य समाजी आहेत. अच्छा कट्टर आर्य समाजाची भूमिका जर विचारात घेतली तर ते मूर्तीपूजेला विरोध करतात. अच्छा पण स्वामीजी महाराज सामंजस्याने आपले कार्य करतात. अच्छा की कोणी मूर्तीपूजा करत असेल तर त्याला विरोधी नाही करत. त्यांनी आपला योग विषय स्वीकारलेला आहे, आयुर्वेद विषय स्वीकारलेला आहे, स्वदेशी विषय स्वीकारलेला आहे. या विषयाला घेऊन ते पुढे चाललेले आहेत. बाकी जास्त झमेल्यात ते स्वतःही पडत नाहीत. आपण लातूर येथे मला वाटते 3-4 वर्ष अगोदर पर्जन्यवृष्टी यज्ञ केला होता आणि त्यामध्ये तुम्ही आणि तुमची टीम मोठ्या हिरिरीने सहभागी झाली होती. तर तुम्ही हा विषय रामदेव बाबाजीपर्यंत गेला का नाही गेला? 2016 मध्ये पर्जन्यवृष्टीचं एक महायज्ञ लातूरमध्ये संपन्न झालं. त्यापूर्वीही जेव्हा जेव्हा लातूरमध्ये दुष्काळ पडला आणि त्यासाठी यज्ञ घ्यायची जी भूमिका झाली, तर 2002 मध्ये असो, 2009 मध्ये असो, 2013 मध्ये, त्यामध्ये भाऊ आपण सुद्धा त्याच्यात पुढाकाराने होतात. SR मोरे भाईजी जे आर्य समाजचे प्रधान आहेत ते ह्याच्यामध्ये पुढाकाराने होते. तर हे सौभाग्य एक टीम झाल्यामुळे आपल्याला लाभलं. आणि यावेळेसच्याही 2016च्या पर्जन्यवृष्टी यज्ञामध्ये SR मोरे भाईजी हे अध्यक्ष होते. आपल्याकडेही स्वागताचा अध्यक्ष असं दायित्व होतं आणि आपण सगळे मिळून ते काम केलं. 1-2 काम होत नाही, काम मोठं होतं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की एक आयोजक भेटणं. या यज्ञाला येणार होता मोठा खर्च. तर मुंबई आर्य समाज त्यामध्ये आपल्याला प्रेरक भूमिका घेऊन की त्यात होणारा जे मॅक्झिमम खर्च आहे ते उचलायला त्यांनी तयार झाले, मुंबई आर्य समाज. आणि त्याच्यामुळे आपण प्रेरणा घेतली, पुढाकार घेतला. 2016 सालची परिस्थितीच लातूरची अशी होती की भयंकर दुष्काळ होता. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की रेल्वेने पाणी आणावं लागलं लातूरला. तर त्या काळात यज्ञ निश्चित सफल झालं. म्हणलं जातंय अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. अन्नात भवंती भूतानी म्हणजे अन्न खाल्ल्याशिवाय जीव जगू शकत नाही. मग ते माणूस असो किंवा छोटासा कीट प्राणी असेल, खाल्ल्याशिवाय जगू शकत नाही. हे नियम आहे. अन्नात भवती भूतानी, पर्जन्यात अन्न संभव, बिना पर्जन्य अन्नच उगू शकत नाही. आणि यज्ञात भवती पर्जन्य म्हणलेलं आहे, यज्ञ झाल्याशिवाय पर्जन्यच येणार नाही. या उक्तीप्रमाणे मग त्या ठिकाणी शंकराचार्यजी महाराज असतील, पण आदरणीय हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औशेकरजी असतील, या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपण ते यज्ञ पुढं केलं. त्यावेळेस आचार्य पौरोहित्य केलं आचार्य सुभाषजींनी, अखिलेश शर्माजींनी. आणि त्यांच्यासोबत 25 विद्वान पंडित ब्राह्मण होते. त्यांनी वेदांचे मंत्र म्हणले. आणि निश्चित अनुभूती सांगतो, 2016च्या 24 मे ते 28 मे आपण हे पर्जन्यवृष्टीचं यज्ञ केलं. आणि 28 मेला लातूरमध्ये पाऊस पडला, जो पावसाचा दिवस नव्हता तरी पाऊस पडला. आपण त्याच्यासाठी इंदोरहून राग भोपाळी गाणारे सुद्धा बोलवले होते. काही ना काही वेगवेगळे प्रयोग केले आपण. आणि आकाशाकडे भोंगे करून त्याचे ध्वनी आकाशात गेल्या त्या मंत्राच्या आणि ते पाऊस पडलं. निश्चित यज्ञामध्ये शक्ती आहे, मंत्रामध्ये शक्ती आहे, हे सिद्ध होतं. भूतळाजी, आपण एवढे डायनॅमिक आणि एनर्जेटिक काय खाता आणि काय करता म्हणून आपण एवढे एनर्जेटिक आहात की तुम्ही कोणतंही काम करता तर झोकून देऊन करता. त्या प्रसंगी एक गोष्ट सांगतो की यामध्ये सगळ्यात म्हणलं आपलं मानसिक स्थिती आणि मानसिक स्थैर्य चांगलं असलं पाहिजे. आणि ते मला माझ्या परिवाराकडून मिळतं. माझं जे परिवार आहे ते आम्हाला मानसिक स्थैर्य चांगलं देतं. आणि त्या माध्यमातून एकदा जर मनोबल जिसका मजबूत है वो फिर डगमगाएगा नाही. शरीर बल हे नंतर मिळतं. मनोबल ज्याचं चांगलं आहे त्याला शरीर बल आपोआप मिळतं. आणि त्याच्यासाठी योगाची साथ आहे. आणि आहारमध्ये सात्विक आहार आणि शाकाहारी आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचा आहार आणि तुमचा विचार हे माणसाचं दर्पण आहे. माणूस जो आहार खातो आणि जो विचार करतो
तेच त्याचा आईना म्हणतो ना आपण, दर्शक, बस तेच त्याचं दाखवलं जातं आहे. तर आपला आहारच आपलं सगळ्यात मोठं दर्शक आहे, आपला आरसा आहे. तर आपला आहार ज्यांनी चांगला ठेवला त्याचं निश्चित जीवन, त्याची स्मरणशक्ती चांगली राहते. त्याला 25 वर्ष आधीचं विचार त्याला माहीत राहतं, सगळं घटना आठवणीत राहतात आणि पुढेही चांगलं काम करू शकतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मनोबल चांगलं ठेवणं. आता ह्या सर्व परिस्थितीमध्ये एकंदरीत तुमचं मित्रमंडळ, तुमची टीम, तुमचं काम हे पाहता विधानसभा, लोकसभा काही लढवायची तुमची इच्छा काही? माझी स्वतःची तर तशी इच्छा नसते, अच्छा. पण गुरु आदेश सर्वोपरी. अच्छा. वरून काही आदेश आले आणि त्यांनी जर तसे काही निर्देश दिले, कारण की आम्ही आमचं संपूर्ण जीवन पतंजली योगपीठ, परमपूज्य योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज, परमश्रद्धेय आचार्य बालकृष्णजी महाराज यांच्या चरणी समर्पित केलेलं आहे. आम्ही त्यांच्या विचाराने पुढे चालणार आहेत आणि आमचं बरं वाईट विचार करण्याचा सगळ्यात अधिकार त्यांनाच आहे. त्यांनी जी दिशा देतील त्या दिशेने आम्ही कार्य करू. पुतळाजी, दिवसेंदिवस वेगवेगळ्या संघटनाचे तुकडे तुकडे पडताना दिसतात. रामदेव बाबांचं ह्या वेगवेगळ्या संघटना एकसंघ राहायचा खरा मंत्र काय किंवा खरं? सगळ्यात मोठी गोष्ट आपण विचारलात, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी शक्ती त्यांचं आध्यात्मिक बळ, त्यांचं स्वतःचं तप आहे याच्यामध्ये. आणि त्यांचं आध्यात्मिक बळ, त्यांचं वलय, आणि त्याला आध्यात्मिक भाषेत ओहरा म्हणतात. स्वामीजीचा ओहरा इतका मोठा आहे की कोणीही त्यांच्या समोर गेल्यानंतर ते स्वामीजी त्याला पूर्णपणे आपल्या ह्याच्यात करून घेतात, चांगल्या विचारात प्रेरित करून घेतात. आणि त्याचंही मन जर वाईट असेल तर ते बदलून जातं. तर स्वामीजींच्या चरणावर एखाद्याचं मस्तक जर एखादा पडलं की तो व्यक्ती संपूर्णपणे स्वामीजीचा होऊन जातो, हे आम्ही बघितलंय. आणि हेच मुख्य कारण आहे. आजपर्यंत मागच्या इतक्या वर्षात मी स्वामीजीच्या सान्निध्यात आहे, बघतोय जे जे लोक स्वामीजीला भेटले ते स्वामीजीचे झाले. कोणी असा त्यांचा विरोधक जास्त तयार होत नाही. विरोधक जेव्हा होईल जेव्हा त्यांच्यापासून त्याच्या व्यवहारात नुकसान होईल कुठं. तर आता उदाहरण देतो, जसं आमचं दंतकांती जोरात सुरू झालं, दुसऱ्या एखाद्या पेस्टला त्याची हानी झालीच असणार आहे. एक वस्तू बाजारामध्ये जास्त विकते तर दुसऱ्याला नुकसान होणार. आमच्या चांगल्या गोष्टी विकल्यावर दुसऱ्याच्या हे जिथं त्यांना, आता हे मध्ये असं झालं, आयुर्वेदाने कोरोनावरचं औषध काढलं. जगाच्या पाठीवर आजपर्यंत स्वामीजी म्हणतात कोरोनावर औषध निघालं नाही. व्हॅक्सिन इज नॉट अ मेडिसिन, व्हॅक्सिन इज प्रिकॉशन. व्हॅक्सिन निघालंय म्हणजे प्रिकॉशनसाठी, तुम्ही व्हॅक्सिन घ्या तुम्हाला कोरोना होणार नाही, हे प्रिकॉशन आहे. पण औषध जगाच्या पाठीवर आजपर्यंत निघालं नाही, पण आयुर्वेदने औषध काढलं. रामदेव बाबा, आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या सोबत 500 शास्त्रज्ञांच्या टीमनी याच्यावरचं औषध शोधून काढलं की हे होतो कशामुळं आणि हे संपतो कशामुळं. ह्याच्याबद्दल 1 मिनिट मी बोलतो. कोरोना की जंग योग और आयुर्वेद के संग हा विषय घेऊन स्वामीजींनी सुरुवात केली. आणि कोरोना होतो त्याचं प्रोटीन काय आहे आणि ते प्रोटीन कोणत्या प्रोटीननं मात खाऊ शकतं ह्याच्यावर संशोधन झालं. अश्वगंधा, गिलोय आणि तुलसी या 3 गोष्टीमध्ये असे प्रोटीन मिळाले यांना संशोधकाला की टिनिकार्टिसाइड हे प्रोटीन मिळालं जे कोरोनाच्या प्रोटीनला मात देऊ शकतं, कापू शकतंय. तर ते खाल्ल्यामुळे कोरोना कमी होऊ लागला. अश्वगंधा, गुळवेल, तुळशी, आणि याच्यापासून तेव्हा स्वामीजीने औषधी बनवली. कोरोनिल आणि श्वासारीवटी आणि अणुतेल या मिश्रणाने निश्चित फायदा होऊ लागला की लोकांचे लंग्स क्लिअर होऊ लागले आणि कोरोना संपू लागला. आता या ठिकाणी आपल्याकडं फक्त बाबाजींचे, पतंजलीचे औषधच विक्री होतात की आणखीन काय काय विक्री होतं? पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या माध्यमातून पतंजलीचे सर्व स्वदेशी उत्पाद बनतात. त्यामध्ये साबण, शॅम्पू, पेस्ट, मंजनपासून वॉशिंग पावडरपासून भरपूर आयटम आहेत, बिस्किट आहेत, हे सगळे. दुसरं एक आहे दिव्य फार्मसी. दिव्य फार्मसीमध्ये सगळे आयुर्वेदिक मेडिसिन्स येतात, सगळे मेडिसिन, मग ते डायबिटीजची असो, बीपीची असो किंवा कॅन्सरची असो, सामान्य सर्दीपासून कॅन्सरपर्यंत सगळे औषधं आयुर्वेदमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. हे सगळे औषधं लातूरला मिळतात, सगळे स्वदेशी उत्पाद लातूरला मिळतात. पतंजली रुची सोया, परवा काही 2 वर्षापूर्वी रुची सोयाला टेक ओव्हर केलं पतंजलीने. रुची सोया आणि न्यूट्रिलाचे सगळे प्रोडक्ट्स आपल्याकडे येतात. आणि पतंजली बिस्किट एक स्वतंत्र डिव्हिजन आहे, त्याचे सगळे उत्पाद येतात. मग त्याच्यात नूडल्स असतील, नूडल्स सुद्धा आट्याचे काढलेत स्वामीजींनी, मैद्याचे नाहीत. अच्छा. आणि पतंजली ग्रामोद्योग न्यास एक चालतो. पतंजली ग्रामोद्योग न्यासच्या माध्यमातून फिनेल, गोमूत्र, काही साबणं, हँडमेड, हे सगळे हे उत्पाद सुद्धा येतात. तर पतंजलीमध्ये उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तू आपल्या लातूरला उपलब्ध होतात. आणि आपल्याकडं हे उपचार देत असताना डॉक्टर्स वगैरे आहेत का? हो, हरिद्वारचे प्रशिक्षित वैद्य आहेत. आणि लातूरचं असं सौभाग्य आहे की जे स्वतः आधी 11 वर्ष स्वतःची BAMS म्हणून प्रॅक्टिस केले, ते हरिद्वारला जाऊन ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर आता 12 वर्ष अजून झालेत त्यांना लातूरला. म्हणजे त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. लोकांनी त्याचाही लाभ घ्यावा की तिथं चिकित्सा मोफत आहे, पण त्या वैद्यांना जी मानधन आहे, पगार आहे, ती हरिद्वारून येते. त्यांचं जे पगार आहे ते हरिद्वार देतं. पतंजली त्यांचं जे उत्पन्न मिळतं ते कोणाचं?
ते डॉक्टर्स लोकांचं मग डॉक्टरचं उत्पन्न कुठे येतं नाही का? म्हणजे तपासणी फीस नाही, वगैरे तपासणी नाही. फीस शून्य आहे. म्हणून तर म्हणलं तपासणी फीस शून्य ठेवली आहे आणि डॉक्टरांना जी मानधन द्यायचं आहे, जी पेमेंट द्यायचं आहे, ते हरिद्वारून होत आहे. अच्छा. तर आणखीन बाबाजींच्या संकल्पनेतनं काही सांगण्यासारखं काही होणारं नवीन काही आहे का? ग्रामीण आरोग्य केंद्र ही नवीन कल्पना बाबाजीने मांडली आहे. अच्छा. ज्या ठिकाणी 3,000 पेक्षा जास्त लोकसंख्येचं गाव आहे, हम्म. त्या 3,000 पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावामध्ये एक पतंजलीचं ग्रामीण आरोग्य केंद्र उभा करावं. म्हणजे ज्याला व्यापार करण्याची थोडी बहुत नॉलेज आहे त्या व्यक्तींनी तिथं, त्याला काही फार मोठी भांडवल लागत नाही. 2 लाखापर्यंतचा व्यापार करू शकतो माणूस. 2 लाखाचं जे इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्या माणसाला ते केंद्र दिलं जाईल. म्हणजे त्या 2 लाखाच्या त्याला वस्तूच दिल्या जातील. त्यांनी त्या वस्तू आपल्या गावात ठेवाव्या. मग त्या गावात दुसऱ्या व्यक्तीला ते केंद्र दिलं जात नाही. एका गावात एकाला दिली झाली. मग त्यांनी त्या सगळ्या वस्तू त्या गावात आसपासच्या गावात विकाव्यात. एक मोठे कवी लातूरला आले होते जी. आणि त्यांनी कुमार विश्वास, तर त्यांनी सांगितलं की मार्केटिंग कसं करावं हे MBAच्या विद्यार्थ्याला जर ट्रेनिंगच द्यायची असेल तर रामदेव बाबाची देणं योग्य राहील. कारण शेणाचं सुद्धा ते योग्य मार्केटिंग करतात. शेणाचं गोमूत्राचंही करतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? शेणाचं आणि गोमूत्राचं मार्केटिंग करतात. याच्या मागे शास्त्रीय कारण आहे. हा. स्वामीजी महाराजांनी गोमूत्रावर आधारित ते संशोधन केलं आणि गोमूत्र कॅन्सरला कसा मारू शकतो, कॅन्सरला कसा कमी करू शकतो याच्यावर संशोधन झालं. आणि एक मोठा रिझल्ट आला की दुसऱ्या चिकित्सा शास्त्रामध्ये, आम्ही नाव घेत नाही, कॅन्सरचे 3% पेशंट नीट होतात. आयुर्वेदच्या माध्यमातून पतंजली योगपीठच्या जवळ जितके आले त्यात 11% पेशंट नीट झालेत. हे बघून जगाच्या पाठीवर कॅन्सरचं सगळ्यात मोठं एक रिसर्च सेंटर आहे मेक्सिकोला. त्या ठिकाणाहून स्वामी रामदेवजी महाराजांना निमंत्रण आलं की आप भी कैंसर के इतने ज्यादा पेशेंट ठीक करते हो तो क्यों ना हम दोनों मिलके इस कॅन्सर को खात्मा करने के लिए प्रयत्न करे. मग ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ह्याचं संयुक्त कॉम्बिनेशन मेक्सिकोला झाले. म्हणजे त्यांना भारताच्या आयुर्वेद बद्दल इतकी नॉलेज झाली की ते करू शकतात. तर ते तिथं एक आमचं एक लिखित करार झालेला आहे आणि दोघे मिळून कॅन्सरला कसं आता इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर संपवता येईल हे बघणार आहेत. जसं पोलिओ मुक्त झाला तसं कॅन्सरला मुक्त कसं करता येईल ह्याच्यावरही मोठं संशोधन चालू झालेलं आहे. स्वच्छ भारत, सुंदर भारत, समृद्ध भारत म्हणत असताना या संदर्भात रामदेव बाबाजींच्या काही संकल्पना असलेल्या तुम्हाला ठाऊक आहेत का? हो, स्वामीजी महाराजांनी स्वच्छ भारतचं अभियान सुरू केलं आणि योगमध्ये यम नियम, आपण नुसतं ऐकतो शब्द यम नियम, आसन प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हे योग आहे. पण यम काय आहे, नियम काय आहे हे जर माहिती घ्यायचं आहे. यम म्हणजे स्वतःनी पालन करायचं ज्याचा फायदा समाजाला व्हावा, म्हणून पहिलं नाव दिलं यम. अहिंसा, सत्य, अस्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह इति यमः. हे आपण पालन करायचं पण फायदा समाजाला होणार. दुसरं आहे नियम आणि नियम मध्येही 5 आहेत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आहे. हे 5 नियम आहेत आणि त्या 5 नियमातला पहिला नियम आहे शौच, म्हणजे स्वच्छता. शौच म्हणजे स्वच्छता. मग ती शरीराची अंतर्गत स्वच्छता, शरीराची बाह्य स्वच्छता, आपल्या घराची स्वच्छता, आपल्या शहराची स्वच्छता आणि आपल्या राष्ट्राची स्वच्छता, इतका मोठा विषय आहे ते. तर स्वामीजींनी ह्या योगामधलाच नियम पकडलाय आणि त्या स्वच्छतेच्या अभियानावर खूप मोठा जोर दिलाय. त्यांनी स्वतः गंगेमध्ये उतरून तिथली घाण स्वतः आपल्या हाताने उचलून ट्रकमध्ये भरली. ही सोबत 50 कार्यकर्ते घेतले आणि दाखवून दिलं की हे केलं पाहिजे. स्वच्छता अभियान त्यांनी जिथं कुठं असताना स्वच्छतेला खूप महत्त्व देतात. एकंदरीत रामदेव बाबांचं कार्य हे विश्वव्यापी होत असताना आपण आपल्या लातूरसाठी आणखीन पतंजली, रामदेव बाबा, योग, परत कृषी शिक्षण या माध्यमातून काय काय होईल असं तुम्हाला वाटतंय? दिवसेंदिवस हे लोकांचा कल ही चांगल्या गोष्टीकडे वाढत आहे. लोकांचा कल आधी नव्हता, आता योग करण्याकडे वाढतंय. काही जण योग प्राणायामाच्या स्वरूपात करत नसतील पण वॉकिंग करतायत. काही जण वॉकिंग नाही करत, कोणी स्विमिंगला जात आहे रोज, कुणी काही स्वास्थ्य जागृतीचं हे मिशन सुरू झालंय. मी तर असं म्हणतो की आज नाही तर 100 वर्षानंतर किंवा 1000 वर्षानंतर जेव्हा केव्हा हा विषय निघेल की स्वास्थ्य क्रांति कहाँ से शुरू हुई, तो पतंजलि योगपीठ, परम पूज्य स्वामी रामदेव जी महाराज, परम श्रद्धेय आचार्य बालकृष्ण जी महाराज, इनका नाम लिए बगैर ये चर्चा पूरी नहीं होगी. तो ये निश्चितपणे स्वास्थ्य क्रांति अभियान है. ये स्वास्थ्य क्रांति हो रही है जी. ये ऐसा कहते समय अभी बाबा जी ने पहले आस्था पे वगैरह उनका योग के चलता था, अभी चल रही या नहीं? 100% आस्था का योग एक दिन भी खंडित नहीं है.
अच्छा. रोज सकाळी 5 ते 7:30 वाजेपर्यंत स्वामीजीचा आस्थावर रोज योग आहे. त्यानंतर 8 वाजल्यापासून 8:40 पर्यंत इंडिया टीव्हीवर आहे. मध्येच 6 ते 7 वाजेपर्यंत नॅशनलवर सुद्धा त्यांचा योग दाखवतात. आणि भारताच्या दिवसभरातल्या टीव्ही चॅनलवर जर स्वामीजीचं प्रक्षेपण बघितलं तर 18 घंटे स्वामीजी टीव्हीवर आहेत रोज. अच्छा. इतकं कुणाचंच नाही. एका व्यक्तीचा जर सिंगल व्यक्तीचा विचार केला तर 18 घंटे टीव्हीवर रोज येणारा व्यक्ती देशातला जर कोणी असेल तर स्वामी रामदेवजी महाराज आहेत. हे आम्ही गौरवाने सांगू. आपण लातूरला रामदेव बाबाजींना काही आणण्याचा किंवा एखादा मोठा उद्योग आणण्याचा काही प्रयत्न आहे हा का? विचार होऊ शकतो. हा. ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जर कोणता मोठा उद्योग त्याला प्रेरित उभा करायचा असेल तर त्या व्यक्तींना परमपूज्य स्वामीजी महाराजांची भेट घालून त्यात चर्चा करून मग येऊ शकतात. किंवा लातूरला जर मोठं योगाचं शिबिर घ्यायचंय मग त्यासाठी एक आयोजक निर्माण झाला पाहिजे. एक आयोजक लागतो आम्हाला. आयोजकाच्या मदतीनेच हे होऊ शकतं. मग एखादा आयोजक तयार झाला की त्यांच्या माध्यमातून स्वामीजीला सांगू शकतो की एक आयोजक तयार आहे, फिर यहाँ शिबिर हम कर सकेंगे. हां, तर तशा पद्धतीने एक शिबिर होऊ शकतं. कोण्या तर निवेदन म्हणजे आचार्य कुलमसाठी जर कोणी आचार्य कुलमसाठी योजना कशी है स्वामीजी की 5 एकड़ की भूमि एक व्यक्ति ने देना और वहां पर कंस्ट्रक्शन का काम फिर पतंजलि करेगा, अशी योजना आहे. की जागा इथं द्यायची. आता इथं करायचंय मंदिर जर लातूरात करायचंय तर जागा दिली पाहिजे कोणी तर. मग त्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते आता तुम्ही तुमची जडणघडण तुमची ओळख झाली, तुमच्या डोक्यात काही तसा प्लॅन आहे का? माझ्या डोक्यात स्वामीजीचं एक वेलनेसचा प्लॅन आहे. स्वामीजींनी पतंजली वेलनेस एक सुरू केलंय. वेलनेस म्हणजे इथून योगग्रामला लोक जातात हा. स्वामीजीच्या योगग्राममध्ये. मग तिथं 7 दिवस राहून चिकित्सा होते. त्याच्यामध्ये पंचकर्म होतात व्यक्तींचे. पंचकर्म म्हणजे स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, रक्तमोक्षण. स्नेहन म्हणजे तेल मालिश करणे. स्वेदन म्हणजे बाष्पीभवन, स्टीम देणे, वाफ मध्ये घाम काढणे. वमन करून निरोगी करणे. विरेचन आणि रक्तमोक्षण. विरेचन म्हणजे बस्ती देणे, मल बाहेर काढण्याची क्रिया आहे ती. आणि रक्तमोक्षण म्हणजे एक जळूसारखा प्राणी लावून अशुद्ध रक्त ओढून घेतात आणि ते शुद्ध करतात. अशा पंचकर्माच्या टेक्निक्स इथं सुरू कराव्या जेणेकरून 7 दिवस व्यक्ती तिथं राहील आणि तिथं राहून त्याने ट्रीटमेंट घेऊन नीट होऊन निरोगी होऊन घरी जाईल. म्हणजे आत्ता व्यक्तीला इथून हरिद्वारला जावं लागतं. ते त्याला 2-3 एकर जागा लागते. तर 2-3 एकर जागेमध्ये त्याला थोडेसे रूम बांधून ते करायची योजना आहे माझ्या डोक्यात. आता या ठिकाणी किरण पाटील हो, एक चांगल्या प्रकारे, आता मीही सध्या मागही घेतलं होतं 10 दिवसाचं, मीही 3 दिवस झालं घेतो. तर मला असं वाटतं की लातूरमध्ये हे मोठ्या प्रमाणात प्रकल्प आता कशा पद्धतीने घेता हे बघा, पण हे व्हावं असं एक मला मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून आपल्याला निश्चित सांगावं नाही. चांगल्या कार्य करण्याला थोडा वेळ जरूर लागेल, पण ते निश्चित चांगल्या कामासाठी पुढे देऊन जाईल लोकांना काही ना काही चांगलं. भुतोडाजी, एक अत्यंत क्रांतिकारक आणि महत्त्वाची घटना तुमच्या आयुष्यात घडली की वजन मापे या संदर्भातला कायदाच्या माध्यमातून बंदी येणार होती, पण त्यावर काय प्रस्ताव मागवले आणि राज्यसभेत तुमचं भाषण झालं, पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण झालं. तर तुम्ही त्या संदर्भात आमच्या श्रोत्यांना माहिती द्यावी. 2005 सालची घटना आहे की भारत सरकारने लोकसभेमध्ये एक कायदा पारित केला की भारतातले जितके वजने मापे आणि वैधमापन शास्त्राचे विभाग आहेत ते विभाग बंद करावेत. कारण की त्या विभागातून सरकारला नुकसान होत होतं, लॉसमध्ये जात होतं. की त्या विभागातून सरकारचा होणारा जो स्टॅम्पिंग ड्युटीमध्ये होणारा कलेक्शन आणि त्या स्टाफवर त्यांच्या पगारीवर होणारा खर्च, तर सरकारचा त्यामध्ये खर्च जास्त होत होता. म्हणून भारत सरकारच्या त्या काळातल्या ज्या मंत्री महोदयांनी, जे अन्न व ग्राहक पुरवठा मंत्री होते, त्यांच्या माध्यमातून एक प्रस्ताव आणलं गेलं आणि लोकसभेमध्ये हे प्रस्ताव पारित करण्यात आलं. आणि हे प्रस्ताव पुन्हा राज्यसभेमध्ये पारित होण्यासाठी गेलं की वजने मापे व वैधमापन शास्त्र हे काय डिपार्टमेंटच बंद करावं आणि ह्याचं खाजगीकरण करावं. हे डिपार्टमेंट बंद करून त्याचं खाजगीकरण करण्यासाठी मग राज्यसभेमध्ये त्यावेळेसचे जे उपराष्ट्रपती होते भैरवसिंगजी शेखावत, ते राज्यसभेचे अध्यक्ष असतात. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी हे विषय इंटरनेटवर टाकून संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचवा आणि जनतेच्या प्रतिक्रिया मागवा, असं त्यांनी त्याच्यावरती अभिप्राय दिला. आणि त्या अनुषंगाने मग एक स्टँडिंग कमिटी नेमली. त्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होते देवेंद्र प्रसाद यादवजी आणि त्यांच्यासोबत 31 खासदारांची समिती होती. मग त्या समितीने हा संपूर्ण विषय आम जनतेसाठी, पब्लिकसाठी इंटरनेटवरती टाकून दिला की हे अभ्यास करा
आणि सरकारचं जे ह्याच्यावरचं धोरण आहे की हे डिपार्टमेंट बंद करावं का नाही करावं ह्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. मग आम्ही आमच्या संसद विवेक बुद्धीने त्यावेळेस त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया लिहून जवळपास 40-45 पेजचं एक बुकलेट तयार केलं आणि ते भारताच्या लोकसभेकडे पाठवलं, भारताच्या त्या स्टँडिंग कमिटीकडे पाठवलं. त्या स्टँडिंग कमिटीकडे भारताभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 700पेक्षा जास्त प्रस्ताव आले. त्यांनी त्या सगळ्या प्रस्तावांची छानबीन केली आणि त्यांना त्याच्यातले 3 प्रस्ताव बरे वाटले. तर त्यामध्ये सौभाग्यवश माझा जे प्रस्ताव होता लातूरून पाठवलेला तो त्यांना आवडला. एक चेन्नईचा होता, एक बिहार रांचीचा होता. त्या 3 व्यक्तींना त्यांनी पार्लमेंटमध्ये बोलवलं. 14 जून 2005 ही तारीख दिली त्यांनी आणि त्या तारखेला त्यांनी सांगितलं की आपका आना जाना भारत सरकार की तरफ से रहेगा, आप चाहे जैसा आ जाओ, ट्रेन से आ जाओ, प्लेन से आ जाओ, जैसे भी आओ, आपका खर्चा सरकार करेगी, आपके आपके विचार या स्टँडिंग कमिटी के सामने आपको प्रस्तुत करना है. मग आम्ही त्या अनुषंगाने या ठिकाणाहून गेलो लातूरून आणि त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी समोर भारताच्या पार्लमेंटमध्येच आमची राहायची व्यवस्था त्यांनी तिथल्या रेस्ट हाऊसमध्ये केली. 14 जूनच्या दिवशी सकाळी 11 वाजताचा वेळ दिला होता. त्यांची वाहन येऊन आम्हाला गाडी घेऊन गेली आणि त्या स्टँडिंग कमिटी तिथले जे कमिशनर्स, सेक्रेटरीज आणि काही अधिकारी वर्ग असं एक मोठं मंडळ त्या पार्लमेंटमध्ये बसलं आणि त्यांच्यासमोर आम्हाला आमचा विषय मांडायला संधी दिली. माझा विषय जवळजवळ 45 मिनिट झाला. विषयामध्ये आमचं म्हणणं असं होतं, सरकारचं त्यावेळेसचं धोरण असं होतं की 300 करोड रुपये आमचं ह्याच्यामध्ये कलेक्शन होतं टॅक्समध्ये. म्हणजे आपण लोकांना वजने मापेचा शिक्का मारून देतो आणि म्हणजे एक शिक्का मारून द्यायचा, कुठं तर 1000 रुपये यायचे, 500 रुपये यायची अशी फीस राहायची ना सरकारी. त्या माध्यमातून कलेक्शन इतकं होतं आणि खर्च होत होता 350 करोड. आमचं सुझाव असा होता की हे कलेक्शन वाढवा. हे कलेक्शन जे 300 करोड होते गव्हर्नमेंटचं ते वाढवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल. आम्ही वेगवेगळे सुझाव दिले आणि हे कलेक्शन 700 करोड कशा करता येईल जेणेकरून तुमचं डिपार्टमेंट लॉसमध्ये जाणार नाही. मग आम्ही त्यांना वेगवेगळे उपाय सुचवले. त्यात छोटे छोटे 2-3 चुटकले सांगतो की ऑटो रिक्षाचे मीटर असतात. ऑटो रिक्षाच्या मीटरला चेक करण्यासाठी आज यंत्रणा नसते. त्याला कुठं तर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये म्हणा, कोण्या मेकॅनिकल तिथे चेक होतं ते. पण त्यासाठी जर तुम्ही अन्न व औषध विभागाच्या अंतर्गत वजने मापे विभागाला घेतलं, वेट्स अँड मेजरमेंट डिपार्टमेंटला, तर वेट्स अँड मेजरमेंट डिपार्टमेंट जर त्या ऑटोचं मीटर रिक्षा स्टॅम्प करून दिला तर त्याचे कलेक्शन तुमच्याकडे वाढतील. प्रत्येक जिल्ह्यात नाही म्हणले तर 10-20 हजार ऑटो आहेत. छोट्या छोट्या जिल्ह्यात 10-10 हजार, 5-5 हजार ऑटो आहेत. तर ते कलेक्शन वाढेल. दुसरं एक छोटीशी गोष्ट, प्रत्येक डॉक्टरकडे बीपी चेक करण्यासाठी स्पिग्नो मॅनोमीटर असतंय. ते बीपी चेक करतंय. 10-10 वर्षानं त्याच्याकडे तीच मशीन पडली आहे. त्या मशीनला तुम्ही स्टॅम्पिंग करून द्या. त्याची बीपी बरोबर चेक करते का नाही ती मशीन ते तुम्ही चेक करा आणि त्याला स्टॅम्पिंग करून द्या. त्याची फीस घ्या 100-200 रुपये. तर नुसत्या बीपीचे मीटर चेक करण्यासाठी तुमच्याकडे करोडो रुपये जमा होतील. वॉटर मीटर्स, महानगरपालिका, नगरपालिका वेगवेगळ्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो, त्याचे वॉटर मीटर्स असतात जमिनीत. त्या वॉटर मीटरची चेकिंग करण्याचे अधिकार तुमच्याकडे घ्या. त्या माध्यमातून तुमच्याकडे कलेक्शन होईल. असे वेगवेगळे आम्ही त्यांना 40 प्रस्ताव दिले की तुम्ही हे वेगवेगळे कलेक्शन करून तुमचं डिपार्टमेंट 700 करोडचं कलेक्शन करू शकतं आणि तुमचं जे खर्च आज 300 करोड होतंय ते थोडं वाढेल, 400 होईल, पण गव्हर्नमेंट 300 करोडच्या फायद्यात येईल. हा सुझाव आम्ही तिथं प्रस्तावित केला. या प्रस्तावानंतर दुसऱ्यांचेही सुझाव झाले. सगळ्या सुझावानंतर ही जून महिन्याची घटना आहे 2005च्या. डिसेंबर महिन्यात मला तिथल्या सेक्रेटरीचा फोन आला, जगदीश प्रसाद म्हणून, की आपका प्रस्ताव भारत सरकार ने 80% मान्य किया है और भारत सरकार ने भारत सरकार का प्रस्ताव खारिज किया है. हा फार मोठा विषय आहे. भारत सरकारचा प्रस्ताव होता कि वेदमापन शास्त्र आणि वजने मापे विभाग बंद करायचा. वो प्रस्ताव खारिज कर दिया. आपका प्रस्ताव मान्य किया है. आपकी जो आपने बातें दी थी वो सारी बातें हम अपने बुक में ली है. भारत सरकारची 14वी पार्लियामेंट त्यातली 10वी घटना दुरुस्ती, त्याच्यामध्ये लातूरचं सौभाग्य आहे की विष्णू भोतडा हे नाव लिहिलं गेलंय की ही घटना, हा ती बुकलेट माझ्याकडे आहे की भारताच्या 14व्या पार्लियामेंटची 10वी घटना दुरुस्ती ही यांनी सुचवलेली आहे. तर हे सौभाग्य आहे. ते झाल्यामुळं हा विषय सामान्य व्यक्तीपर्यंत का पोहोचला नाही जास्त, कारण की डिपार्टमेंट बंदच झालं नाही, चालू होतं, चालूच राहिलं. हे बंद झालं असतं तर खळबळा झाला असता, ते होऊ दिलं नाही. हे कारण ह्याच्या मागचं आहे. आपण आपला बिझी शेड्यूल असताना आपलं नवीन तुमची मेगा स्टोअरचं स्थलांतर झालं. मेगा स्टोअर शाहू कॉलेजच्या समोरच्या बाजूला सुरू झालेलं आहे. एक आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं डिव्होशन काय असावं, समर्पण काय असावं हे मी नांदेडमध्ये, आणि विश्वास, समर्पण फक्त असून चालत नाही तर विश्वास, आणि एवढ्या मोठ्या जागतिक कीर्तीच्या माणसाचा विश्वास संपादन करणं हे येऱ्या गबाळ्याचं काम नाही. तुम्ही ते केलेलं आहे. तुमच्या घरी बाबाजी होते, असा बाबाजी एखाद्या
धनिकाच्या घरीही राहू शकले असते. मी म्हणतो की एक यू आर द रोल मॉडेल ऑफ लातूर सिटी. आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहात. आता अगोदर महाराष्ट्र पातळीवर होतात, आता देश पातळीवरच्या कार्यकारिणीमध्ये आहात. आणखीन आपण खूप खूप मोठं व्हावं हीच आपल्याला शुभेच्छा देत असताना आपलं दैनिक मराठवाडा नेता आणि मराठवाडा नेता पोर्टलविषयी काय मत आहे? मराठवाडा नेत्याला मी मागच्या 15 वर्षापासून तर जवळून बघतोय. असा मराठवाडा नेता मागच्या 35-40 वर्षापासून आपलं जोरात चालू आहे. पण जवळीक आपली जी आली ती 15 वर्षा आधीपासून जवळपास. पण तेव्हापासून बघतो की तुम्ही वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन वेगवेगळ्या लोकांच्या प्रश्नाला लावून धरून त्याचा छडा लावेपर्यंत त्या प्रश्नाला सोडत नाहीत. हे फार मोठी गोष्ट आहे. समाज याच्यानेच निर्माण होतो. तर समाजातल्या अंतिम व्यक्तीच्या प्रश्नाला घेऊन चालणारं दैनिक म्हणून मराठवाडा नेत्याचं मी निश्चितपणाने अभिनंदनही करतो. आणि तुमचं हे कार्य असंच समाजाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत त्याला न्याय देण्यापर्यंत चालावं हीच माझी या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आपण जी माझी मुलाखत घेतली एक आपला छोटा कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला एवढं सांगू शकतो की हे सगळं जे काही शक्य आहे ते एक टीमवर्क आहे. माझं एकट्याचं ह्याच्यात काही नाही. सगळ्यांच्या सहभागाने सगळ्यांच्या आशीर्वादानेच हे आजपर्यंत शक्य झालं. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा मी सगळ्यांच्या आशीर्वादानेच आपलं हे सेवा कार्य शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे. ओम. ओम.